तो ये दोनों चीजें और तीनों चीजें इतना अच्छे से आपने एक्सप्लेन किया है कि यहाँ पे हमारे बजट के हिसाब से पूरी चीज हमारी यहाँ पे एक्युमुलेट हो रही है वैसा. ऍक्च्युली त्यांचा कन्सर्न हाच होता की त्यांचा कमी खर्चामध्ये त्यांना बजेटमध्ये डेव्हलप करायचं आहे, कारण त्यांनी प्रॉपर्टी घेतलेली आहे. परत नवीन जास्त खर्च करण्यात आरसीसी खर्च करून परत ती मोठी डेव्हलप करायची, त्यामध्ये ऍडिशनल कॉस्ट इन्व्हॉल्व करायची आणि त्यांना लक्झरी सेगमेंट पाहिजे होता. त्यांना आपण अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की कमी खर्चात ते काय डेव्हलप करू शकतात, कारण यामध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर पूर्ण डेमॉलिश करायचं नाही. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज कर्जतमध्ये आलेलो आहे. तर आपले चेतन सरांनी आपल्याला कसं कॉल केला होता, तर काय ऍक्च्युली काय आपल्याकडनं बरेच दिवसापासून त्यांच्याकडे यायचं होतं पण येणं झालं नाही, कारण आपले खूप तुम्हाला माहिती आहे खूप जास्त काम असतं आणि हे कर्जतमध्ये होतं. कर्जतमध्ये आलेलो आहे आपण ऑलरेडी, आणि त्यांचा एक विला आहे, मग त्यांनी एक प्रॉपर्टी या ठिकाणी घेतलेली आणि त्यांना ती प्रॉपर्टी रिनोव्हेट करायची होती, त्यासाठी त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता. तर नमस्कार चेतन सर. तो आहे इनके साइड पे. तर ऍक्च्युली काय त्यांचा जुना विला आहे, एक 1 BHK विला आहे आणि त्याच्यामध्ये काही जागा आहे 24 बाय कितना आहे 24/63 याची साईज आहे. तर याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे साठी आता स्विमिंग पूल पण काढायचा आहे. एक एक्झिस्टिंग 1 BHK त्यात बऱ्याचशा रिक्वायरमेंट करायचे आहेत. आपण त्यांच्यासोबत आता त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन घेऊ. सर बताइए कि एक्चुअली आप यहाँ पे क्या करना है, मतलब अपने को. सर हम अभी ऑलरेडी यहाँ पे ये कंस्ट्रक्टेड प्रॉपर्टी लेके रखी हुई है. अब हम लोगों को इसको थोड़ा रेनोवेट करना है. रेनोवेट करने के बाद में थोड़ा सा और इसको कंस्ट्रक्ट करके थोड़ी जगह को बड़ा बनाना है. ओके. तो सर बेसिकली हमको यहाँ पे अभी जो ओल्ड स्ट्रक्चर है और ओल्ड स्ट्रक्चर के साथ में हमको नया स्ट्रक्चर पूरा क्रिएट करना है. तो नए स्ट्रक्चर में जैसे कि आप देख रहे हो लिविंग रूम है, तो ये लिविंग रूम को हमको थोड़ा और वाइड बनाना है. तो बड़ा बनाने के लिए हम यहाँ पे सोच रहे हैं कि ये अपना ओपन प्लॉट है, तो ये ओपन प्लॉट को हम यहाँ पे थोड़ा कंसीडर करके बड़ा एक हॉल बना के एक लिविंग रूम बना दे. फिर जैसे आप आगे बढ़ोगे और तो ये आगे बढ़ते बढ़ते यहाँ पे ये जगह अपने पास मिलती है, तो यहाँ पे अपन एक बेड बना देंगे. यही सजेस्ट किया आहे, मतलब आपण हेच सजेस्ट केलं यांना की सरांना काय यांच्याकडे जागा होती, आता जुना विला त्यामध्ये त्यांच्या स्ट्रक्चर प्रमाणे हा केलेला आहे. तर यांना असं बरेचसे चेंजेस आहे. ही जागा काय होती जास्त युज मध्ये नाही. आता तुम्ही बघू शकता 63/24 ची जागा आहे, म्हणजे 1500-1.5 गुंठा जागा आहे. त्यामध्ये युटिलायझेशन प्रॉपर केलेलं नाही. म्हणजे जुन्या ज्यावेळेस केलेलं ती जागा पण पुढे पण सोडलेली, साईडनी पण सोडलेली आहे. जस्ट एक 1 BHK विला आहे. त्यामध्ये पण किचन प्लॅटफॉर्म पण सुद्धा खूप छोटा होता, म्हणजे एक ओपन किचन प्लॅटफॉर्म आहे आणि एक मास्टर बेड, एक बेड आहे. मास्टर बेड पण नाही, कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. तर आता आपण यांना असे बरेच सजेशन दिले. सर आपको यहाँ पे क्या एक्चुअली 2 BHK में कन्वर्ट करना है जी, और आपको यहाँ पे आगे स्विमिंग पूल भी करना है. तो ओके, म्हणजे आपण आता और यहाँ पे आपको 2 बेड बनाना है जी. और ये पीछे का जगह है, यहाँ पे 2 जो बेड बनेगा उसके 2 बाथरूम्स बनेंगे. बाथरूम में आपका अपना रिक्वायरमेंट क्या है? बाथरूम में एक बाथरूम थोड़ा बड़ा हो, उसमें जकूजी वगैरह आ जाए. और साथ में दूसरा बाथरूम भी थोड़ा बड़ा स्पेशियस हो, ताकि जो भी यहाँ पे रहे उसके लिए काफी कंफर्ट रहे और एकदम एक्सपीरियंस अच्छा रहे, लग्जरी एक्सपीरियंस रहे. डेफिनेटली लग्जरी बनाएंगे आप इसको, मतलब यस. तो एक्चुअली अपना डिस्कशन क्या हुआ सर, मतलब आपने जैसे देवी प्रसाद जी ने मेरे को समझाया कि किस तरीके से हम इस साइट पे आगे बढ़ सकते हैं, और जैसे कि उन्होंने पूरी साइट प्रॉपरली सर्वे की, चेक किया क्या क्या है क्या क्या नहीं है. अभी एग्जिस्टिंग स्ट्रक्चर के साथ में उन्होंने हमको गाइड किया है, कंसल्ट किया है कि आप यहाँ पे एक बड़ा लिविंग रूम बनाइए जो कि आपका ओल्ड स्ट्रक्चर और नए स्ट्रक्चर के साथ में ज्वाइंट हो जाएगा, और ये स्पेस काफी बड़ा हो जाएगा ताकि जो भी यहाँ पे रहे 10 लोग 8 लोग वो आराम से रह सकते हैं और एक सेकेंड होम की फीलिंग बहुत अच्छी आएगी. उसके बाद में उन्होंने हमको सजेस्ट किया कि आप सामने यहाँ पे एक बेडरूम क्रिएट कर लो, और बेडरूम क्रिएट करने के बाद में फिर यहाँ पे हमारा पीछे 2 बाथरूम्स अच्छे बड़े बड़े स्पेशियस हो जाएंगे. तो ये दोनों चीजें और तीनों चीजें इतना अच्छे से आपने एक्सप्लेन किया है कि यहाँ पे हमारे बजट के हिसाब से पूरी चीज हमारी यहाँ पे एक्युमुलेट हो रही है वैसा. ऍक्च्युली त्यांचा कन्सर्न हाच होता की त्यांचा कमी खर्चामध्ये त्यांना बजेटमध्ये डेव्हलप करायचं आहे, कारण त्यांनी प्रॉपर्टी घेतलेली आहे. परत नवीन जास्त खर्च करण्यात आरसीसी खर्च करून परत ती मोठी डेव्हलप करायची, त्यामध्ये ऍडिशनल कॉस्ट इन्व्हॉल्व करायची आणि त्यांना लक्झरी सेगमेंट पाहिजे होता. त्यांना आपण अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की कमी खर्चात ते काय डेव्हलप करू शकतात, कारण यामध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर पूर्ण डेमॉलिश करायचं नाही. म्हणजे ऑलरेडी जर आपण एक्झिस्टिंग स्ट्रक्चर जर पूर्ण डेमॉलिश जर झालं तर काय होईल, त्यांचा ऍडिशनल कॉस्ट पूर्ण प्लिनचा खर्च, फुटिंगचा खर्च, फाउंडेशन सगळ्या गोष्टी वाढतात. तर ह्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चर सोबत यामध्ये ऍडिशनल काय करू शकतो आपण, अशा गोष्टी त्यांना सांगितल्या.
त्याचा आपण त्यांना कंसल्ट करणार आहोत। आणि सर एक्चुअली खूप बहुत दिनों से फॉलोअप ले रहे थे हमारे तरफ से, क्योंकि क्या होता है आप सब जो अपनी फैमिली टू फैमिली इंस्टा फैमिली जो हमारा अभी काम बढ़ रहा है, तो इसकी वजह से क्या हो रहा है बरेचसे मित्र जे आपले आहेत ते कॉन्टॅक्ट करतात की सर आमच्या साईडला भेट द्या, आम्हाला कन्सल्टेशन द्या किंवा आमच्या इथे एक दिवस या। काय होतं प्रत्येकाकडे आपल्याला जाणं शक्य होत नाही, पण आपण असं कोणाला पण कमिटमेंट देत नाही। आपण सरांना कमिटमेंट दिली होती, त्यासाठी आपण इथं आलेलो आहे। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। आणि सरांचा बिझनेस आहे, सर प्रॉपर मुंबईत असतात, त्यांनी कर्जतमध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे, पण त्यांनी आपल्याला इन्स्टा याच्यावरून त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला। पण सरांकडनं सॅटर्डे पासून सर फॉलोअप घेत होते, तर आपल्याकडे काय आपले बरेचसे कामं असतात, बाकीचे पण ऑफिशियल कामं असतात, त्यामुळे आपल्याला शक्य होत नाही। त्यामुळे आज आपण सरांना भेट दिलेली आणि सरांचं जे काम आहे आपण त्यांना ते प्लॅनिंग पूर्णपणे देणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करतात, तुम्ही खूप आम्हाला मेसेज करतात त्यावेळेस, आणि तुमचा व्हॉट्सअपला पण तुमचा नंबर आपण शेअर केलेला आहे, तर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करतात आणि ज्यावेळेस आम्ही तुम्हाला वेळ दिली त्यावेळेस आम्ही नक्की या टाइमने येण्याचा प्रयत्न करतो। कारण आपली टीम माहितीमुळे मित्रांनो आपली टीम छोटी आहे, आपण सगळ्यांना वेळ देऊ शकत नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना आपण प्रत्येकाला वेळ देतो, त्या ठिकाणी ते जातो आपण। तर त्या गोष्टीत काही नाही, तर तुम्हाला खरंच अडचणी असतील, तुम्हाला काही कन्सल्टेशन करायला तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आपल्या नंबरला, जो नंबर आपण इंस्टा हँडलला दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, किंवा आपल्या युट्यूबला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला नंबर देतो, नंबरला कॉन्टॅक्ट करा। शक्य असेल तर नक्कीच आपण व्हिजिट करण्याचा प्रयत्न करू आणि सरांना आपण नक्कीच चांगलं मार्गदर्शन किंवा यांचं आगामी काळात त्यांचा प्लॅन जे होईल ते कामाला सुरुवात करणारच आहेत। तर त्यांचा हा विला आहे, तर विला डेव्हलप झाल्यानंतर तो कसा दिसेल काय असेल ते पण बघू। आणि सरांची प्रॉपर्टी त्यांना एक सेकंड इन्कम म्हणून, किंवा जे आपण एअरबीएनबी साठी आपण जे विला जातो आउट स्टेशनसाठी, तर त्यासाठी त्यांना ही प्रॉपर्टी डेव्हलप करायची, आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीने त्यांना मदत करणार आहे ती प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी। चला भेटूया पुन्हा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असंच जर तुम्हाला काही प्रॉपर्टी असेल तर नक्कीच संपर्क करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।